आपल्या महाराष्ट्रामध्ये मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि त्या दुर्दैवी घटनेनंतर 2009चं लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून यूपीए गव्हर्नमेंटने आणि त्यांच्या राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाने अत्यंत अश्लाघ्य आणि गलिच्छ शब्दांचा उच्चार करून म्हणजेच हिंदू आतंकवाद आणि भगवा दहशतवाद हे शब्दांना राजकीय आपल्या सोयीने मुस्लिम तुष्टीकरणाच्या फायद्यासाठी इथल्या निरपराध निर्दोष भारतीयांना गोवलं। आज बरोबर 17 वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागतोय 31 जुलै रोजी। ज्या ज्या आरोपींना पकडलं त्याच्यातील अर्धे आरोपी हे निर्दोष सुटलेले आहेत आधीच आणि बाकीचे सगळे सशर्त जामिनावरती आहेत। पण गेल्या 17 वर्षाचा जेव्हा हा सगळा कालखंड डोळ्यासमोर आला तेव्हा या 17 वर्षामध्ये मी ज्या परिसरामध्ये राहतो, मी ज्या भागामध्ये राहतो, जे माझ्यासाठी पूर्णतः अपरिचित होते, मी फक्त त्यांना नावाने ओळखत होतो। सामाजिक जीवन ते जगणारे असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते। भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार पण दिला। अशा श्रद्धेय गिरीशजी प्रभूने हे मला माननीय न्यायालयामध्ये मुंबईमध्ये एकदा भेटायला आले होते। त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या त्या प्रत्यक्ष भेटीमुळे माझा तो कारागृहातील जो काही वनवास होता तो अत्यंत सुखदायी झाला। एवढंच नाही तर माझ्या कुटुंबाला सुद्धा त्यांनी आपलं कुटुंब समजून ठामपणे त्याच्या पाठीशी थांबले, आधार दिला। एवढंच नाही तर 2017 मध्ये सशर्त जामिनावरती मुक्त झाल्यावर स्वतः आदरणीय गिरीश प्रभूने माझ्या घरी आले, माझं सगळं घर लावून दिलं, मला जामीनदार दिला। आज ते जामीनदार सुद्धा या आमच्यासोबत उपस्थित आहेत। ते पण माझ्याशी पूर्णतः अपरिचित होते। फक्त आम्ही पूर्णतः निर्दोष होतो, राजकीय षडयंत्राचे बळी आहेत यावर विश्वास ठेवून त्यांनी प्रत्येक वेळेस आमच्या अडीअडचणीमध्ये योगदान दिलं। असे उद्योजक आदरणीय श्री रमेशजी बनगोडे हे पण आज उपस्थित आहेत। आदरणीय काकांचा मी आजीवन ऋणी असेल, त्यांच्या सहकार्यांचा सुद्धा मी आजीवन ऋणी असेल आणि ठामपणे आश्वस्त करतो सर्व भारतीयांना की अत्यंत विमनस्क त्या विपरीत परिस्थितीमध्ये या एका छोट्याशा त्यांच्या सदाचरणामुळे आमचं जीवन सुखकर झालं। माझ्या कुटुंब अत्यंत स्वाभिमानाने प्रतिष्ठेने या सभ्य आणि सुसंस्कृत समाजामध्ये राहू शकलं। 17 वर्षाच्या वेदना शब्दात येत आहेत की पुन्हा पुन्हा काकांचे आभार व्यक्त करतो। आदरणीय रमेशजी बनगोंडे यांचे पण आभार व्यक्त करतो, त्यांच्या कुटुंबाचे आभार व्यक्त करतो। आजीवन मी या सगळ्यांचा ऋणी असेल। खूप खूप धन्यवाद काका। समीर कुलकर्णी त्यांच्या भावना मी समजून घेऊ शकतो, कारण अनेक वर्षापासून म्हणजे गेली 17-18 वर्षापासून मी त्यांना ओळखतो। ज्या क्षणाला वर्तमानपत्रात, टीव्हीवर आणि याच्यात बातम्या आल्या आणि लक्षात असं आलं की ज्यांना आपण पाहतो, ज्यांना आपण बोलतो, भेटतो आणि आपल्या शेजारी जवळ राहिला आहे अशा व्यक्तीच्या मध्यमवर्गीय एका सामान्य कुटुंबात जन्मलेला आणि छोटासा उद्योग करत असलेला अशा व्यक्तीकडनं कुठला तरी माळेगाव आणि त्या ह्याच्यात जाऊन तिथे बॉम्बस्फोट घडवणं आणि हे त्याच्यात अशा लोकांना गुंतवणं हे अशक्य पाय वाटणारी गोष्ट आहे। त्याचं कारण ज्याचं शब्द वाणी हे शस्त्र आहे, स्वतःचं आयुष्य समाजासाठी देणं हाच त्याचा मोठा योगदान आहे। त्याला शस्त्र बॉम्ब घेऊन बॉम्बस्फोट करून निरपराध लोकांना मारून या देशाचं कल्याण काय होणार? हिंदू समाजाचं कल्याण करण्याचं व्रत ज्यांनी घेतलेले आहेत अशी मंडळी हातात शस्त्र घेऊन काम नाही करत, तर समाजातली दुही, समाजातली विषमता, समाजातले जे परस्पर विघटनाचे असे अनेक घटना गेल्या काही शतकभरात घडत आहेत, रोज घडत असतात, राजकीय पक्ष त्याच्यात भर घालत असतात। त्यामुळे देशाचं कल्याणाची चिंता वाहणारा असा समीर कुलकर्णी, असा माझा परिचय त्याच्याशी। त्याला ह्या घटनेमध्ये गुंतवलं आणि त्या दिवसापासून पुढे 8, 10, 12 वर्ष अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये पोलिसांनी त्याला वागणूक दिली
मारहाण केली, ज्यांनी मुंगीसुद्धा मारली नसेल, आपल्या देशाची, आपल्या धर्माची, आपल्या समाजाची, बहुजन समाजाची सेवा करण्याचं व्रत ज्यांनी घेतलं, तो अशा प्रकारचं नाही, समाजाचं उत्थान करणं म्हणजे कुठल्या समाजाच्या विरुद्ध वागणं असं बिलकुल आम्ही मानत नाही. छत्रपती शिवराय हे त्यांचं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आर्य, चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य अशी सगळी आराध्य दैवते, स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू यांना आदर्श मानून ज्यांनी आपलं आयुष्यभर काम करत आले, अशा व्यक्तीला हिंदू आतंकवाद असं काहीतरी नवीन भगवा आतंकवाद म्हणून, जी देशाची परंपरा आहे, ज्या देशातल्या या परंपरेने गौतम बुद्धांना जन्माला घातलं, ज्यांनी महावीरांना जन्माला घातलं, ज्यांनी चाणक्याला जन्माला घातलं, ज्यांनी विक्रमादित्याला जन्माला घातलं, या देशातल्या कुणीही विदेशावरती जाऊन आक्रमण केलं नाही, उलट तत्त्वज्ञानाचा प्रसार केला, अशा मातीमध्ये जन्माला आलेला तरुण ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातली 10-12 वर्ष या समाजाची सेवा केली आणि अशाला त्याच्या ऐन तारुण्यामध्ये जेलमध्ये टाकलं, मारहाण केली आणि खोटं नाटं वधवून घेण्याचा प्रयत्न केला. माझं स्वतःचं मी असं कर्तव्य मानतो, मी या मातीत जन्माला आलो, भारत मातेचा मी पुत्र आहे, तर या समाजाची सेवा करणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. देश विघातक काम करणाऱ्यांच्या बाजूला हा समीर कधीही उभा राहिला नाही, आम्हीही कोणी उभं राहणार नाही. अत्यंत सामान्य परिस्थितीतनं जगलेल्या यांनी देशासाठी काम केलं. देशविरोधी कारवाया जे करतात त्याच्यापासून समाजाला बाजूला काढणं, त्याची सेवा करणं, त्या विषमता दूर करणं, अशा प्रकारचं काम करणाऱ्याला आतंकवादी ठरवून भगवा आतंकवादी म्हणजे असं आहे. भगवा आतंकवाद हा शब्दच असा आहे की राणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, भगवान श्रीकृष्ण, भगवान राम, तथागत भगवान गौतम बुद्ध या सगळ्यांना त्या मालिकेत टाकलं आतंकवादाच्या. हे कसं शक्य आहे? ज्यांनी देशाचंच नाही सर्व जगाचं वसुधैव कुटुंबकम करण्याची योजना आखली पुरातन काळापासून, त्याचे आम्ही पाईक आहोत. शांततेचा संदेश देणारे आहोत. आम्ही आमच्या हिंदू समाजातल्या पददलित, दलित, भांडणं, मारामाऱ्या, विषमता ह्या सगळ्याच्या वरती उठून काम केलं पाहिजे. सगळ्यांनी एक दिलाने वागलं पाहिजे, असं काम करणारे समीर कुलकर्णी यांना पकडलं. त्यामुळे त्यांनी जरी म्हटलं असलं की खूप मोठं मी कार्य केले, मी अत्यंत जेवढं करणं शक्य आहे माझ्या ह्याच्यात पात्रतेत तेवढंच केलं. जेलमध्ये जाऊन भेटणं म्हणजे कोणी भेटत नाही आहे, एवढी दहशत सगळीकडे असते आणि त्या शासनाचीही दहशत असते. पोलिसांनी पकडून नेलं. माझा तर रोज पोलीस खात्याशी संबंध आहे. पारधी समाज आणि त्याच्यात किती अन्याय अत्याचार होतो हे मी पाहिलंय. कायदा, संविधान हे एका बाजूला आहे आणि पोलीस खातं एका बाजूला आहे. संविधान पूर्ण बाजूला सरून पारधी महिलांवर अत्याचार झालेले मी पाहिलेले. त्यामुळे समाजातली ही विषमता दूर करण्यासाठी समीर कुलकर्णी सारख्यांची गरज आहे. त्यांचा या 17 वर्ष म्हणजे प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष झाला. कौरव पांडवांच्या ह्याच्यात पांडवांनाही असाच वनवास सहन करावा लागला. असा वनवास सहन करायला आणीबाणीच्या काळात अनेकांना जेलमध्ये टाकलं, जेलमध्ये मृत्यू झाले अनेकांचे. अशा ह्याच्यात एका सामान्य कुटुंबाचं रोजचं रोजीरोटी कमावणं आणि त्यातनं मिळेल तो वेळ समाजासाठी देणं असं करणार आहे. कुठून एकदम ही उपरती झाली आणि यांना पकडून आत टाकलं. त्यांनी देशाचं काम करूच नाही का कोणी? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो धडा घालून दिलेला आहे त्या मार्गावर चालणारे आम्ही. सारा देश, सारा समाज, हिंदू समाज, बंधुभाव हाच धर्म, अशा भावनेने आम्ही काम करतो. त्यामुळे रमेश बनगोंडे, आम्ही हे सगळेजण या भावनेने काम करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या प्रकारे काम केलं की सर्व अस्पृश्य समाज जो होता त्याला जवळ केलं पाहिजे, त्याला सर्व बंधनातनं मुक्त केलं पाहिजे आणि देशाचा विकास समृद्धशाली भारत घडवायचा असेल तर असा मोडका तोडका समाज पुढे नाही जाऊ शकत. मोडका तोडका देश पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांच्याशी लढायचं आहे, पाकिस्तानशी, चीनशी, हा मोठा संघर्ष चालू आहे, त्यात हे सगळे बांधव आमच्याबरोबर आहे. त्यांना त्यांचा उद्धार केल्याशिवाय होऊ शकत नाही. अशी भावना ज्याची आहे त्याच्या मागे आम्ही उभे राहिलो, इथून पुढेही उभे राहू. त्यांनी जो आघात सहन केलेला आहे पोलिसांचा, पोलीस
कस्टडी ज्या पद्धतीनं मारहाण झालेली आहे, आज चालणं अवघड होतं, 10 पावलं चालणं शक्य होत नाही, घर चालवणं अवघड आहे. अशा स्थितीत समाजाने यांना मदत केली पाहिजे, समाज पुढं आला पाहिजे. तर शिवाजी महाराजांचं स्मरण खऱ्या अर्थाने आपण करतो, सावरकरांचं स्मरण खऱ्या अर्थाने करतो, असं होऊ शकतं. त्यामुळे समीर कुलकर्णी आता निकाल लागेल आणि मला खात्री आहे परमेश्वरा त्यांना दीर्घायुष्य देईल आणि या सर्व आरोपातनं त्यांची मुक्तता होईल. धन्यवाद. नमस्कार, मी रमेश बनगोंडे. 2017 साली काकांनी जेव्हा मला सांगितलं की असे समीर कुलकर्णींना जामीन मिळणार आहे, तर जामीनदार शोधत होते त्या काळात. तर त्यावेळी जामीनदार म्हणून मी जे काही डॉक्युमेंट्स असतील ते दिले. त्यावेळी त्यांचा परिचय झाला. परिचय झाल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्यांनी कारागृहामध्ये खूप असं आदर्श जीवन त्या कठीण परिस्थितीत, म्हणजे एवढं 3rd डिग्री त्यांना त्रास देऊन अत्यंत हाल अपेष्टा सहन करून त्यांनी कारागृहात ज्या पद्धतीने त्यांचं जीवन जगलंय त्याच्यावरती एखादा सिनेमा किंवा सिरियल निघू शकतं किंवा अनेक अशी घटना आहेत नंतर आम्हाला चर्चेतून कळाले. कारागृहात त्यांनी खूपच आदर्श असं जीवन जगलं. त्याचबरोबर न्यायालयात सुद्धा पुणे मुंबई रोज प्रवास करून ते न्यायालयात जात होते. 1 मिनिट सुद्धा एकही दिवस उशीर नाही. कुठलाही प्रसंग असू द्या, पाऊस येऊ द्या, कुठलाही प्रसंग येऊ द्या, दंगे होऊ द्या, काही म्हणजे मराठा मोर्चा, अनेक घटना मधल्या काळात 7-8 वर्षामध्ये झाले, पण एकदाही उशिरा ते पोचले नाही. त्यांची केस त्यांनी स्वतः लढलेली आहे. हायकोर्टाच्या डबल बेंच समोर पण त्यांनी युक्तिवाद केलेला आहे आणि त्यांचे जामीन सुद्धा त्यांनी सर्वात शेवटी घेतलेला आहे. सगळ्यांना आधी जामीन घेऊ दिलं आणि शेवटी जामीन घेतलं त्यांनी. तर हे सगळं करायला मला मिळालं, ह्याच्यासाठी मी ईश्वराचे खूप आभार व्यक्त करतो आणि एक हिंदू म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडलं असं मी म्हणतो. या ठिकाणी परत एकदा अभिवादन करतो. खूप खूप धन्यवाद.